मस्त चटपटीत आणि चमचमीत असा व्हेज तवा पुलाव 10 ते 15 मिनिटामध्ये तयार होतो आणि खायला खूप भारी लागतो. तर हा पुलाव बनवण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं. पाणी गरम झाले की त्याच्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ टाकले आणि स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 80% हा राईस शिजवून घ्यायचा आहे. नंतर उरलेला 20% राईस आपण जेव्हा तव्यामध्ये फ्राय करतो ना, तेव्हा तो व्यवस्थित शिजला जातो. आता इथे मी एक चटणी बनवते. तर चटणी बनवण्यासाठी मी बेडगी मिरची घेतली. त्याला गरम पाण्यामध्ये बिया काढून भिजवून घेतले. एक 10 मिनिटं मिरची भिजवून घेतल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं आणि लसूण घातलाय. एक लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि या मिरच्या घालून मस्त पेस्ट तयार केली. तव्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून तूप घालायचे. नंतर त्याच्यामध्ये जिरं घालायचं. जिरं तडतडलं की लगेचच उभा चिरलेला कांदा याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तसंच उभी चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि याला 1-2 मिनटं परतवायचे. कांदा व्यवस्थित असा परतवून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेल्या भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत. ज्या भाज्या आपल्याला आवडतात ना, त्या भाज्या याच्यात मस्त चिरून घालायच्या. अतिशय पौष्टिक हा भात तयार होतोय. आता इथं मी टाकलेला आहे चिरलेला बटाटा, वाटाणा, तसंच शिमला मिरची, गाजर आणि टोमॅटो टाकले. याच्यामध्ये जेवढ्याही भाज्या मी घातल्यात ना, तेवढ्या सगळ्या मी उभ्या चिरलेल्या आहेत आणि या उभ्या चिरलेल्या भाज्या ना याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर ना खूप भारी दिसतात भातामध्ये. तर 1 ते 2 मिनटं याला मस्त परतवून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये जी आपण चटणी तयार करून घेतलेली आहे, लाल मिरचीची, ती ॲड करायची. 1 टेबलस्पून गरम मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे. एक 2-3 मिनटं आपल्याला ह्या भाज्या मस्त परतवून घेऊन शिजवून घ्यायच्यात. चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ ॲड केलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तर आपल्याला इथं मीठ अगदी बेतानेच घालायचं आहे, कारण भात शिजताना देखील आपण मीठ घातलेलं होतं. त्यामुळे बेताने मीठ घालायचं, नाहीतर भात खारट होईल. आता इथं मी शिजवून घेतलेला भात याच्यामध्ये घातलेला आहे. सगळं मस्त एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे भाताला जे काही मसाले आणि आपण याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत, त्या व्यवस्थित एकजीव झाल्या पाहिजेत, सगळ्या भातामध्ये मिक्स झाल्या पाहिजेत. या पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर इथं मस्त अतिशय टेस्टी असा आपला व्हेज तवा पुलाव झालेला आहे तयार. तोही फक्त 10 ते 15 मिनटामध्ये तयार होतो. खायला खूप भारी लागतो. तसंच भरपूर पौष्टिक पण आहे हा, कारण आपण याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या ॲड केलेल्या आहेत. तर मस्त चमचमीत, खायला पौष्टिक असा व्हेज तवा पुलाव. लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा मस्त पर्याय आहे. ज्यावेळेस मुलांना खूप घाई होते, डब्याला उशीर होतो, त्यावेळेस झटपट असा अगदी 10 मिनिटामध्ये आपल्याला आवडतात त्या भाज्या चिरून घ्यायच्या, भातामध्ये टाकायच्या आणि छानपैकी मसाला वगैरे टाकून मिक्स करून मुलांना टिफिनला द्यायचं. मुलं एकदम डब्बा संपवून घरी येतील, इतका हा भारी व्हेज तवा पुलाव लागतो. तर खरंच खूप मस्त झाला आहे. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.